प्रभाग क्रमांक 4 मध्ये अमननगरात निरंजन आवटे पॅनलचा जोरदार प्रचार. सुरेशबापू आवटे यांचे भावनिक आवाहन. प्रभाग क्रमांक 4 मधील अमननगर परिसरात निरंजन आवटे व त्यांच्या पॅनलचा प्रचार सध्या जोरात सुरू असून परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान सुरेशबापू आवटे यांनी नागरिकांशी संवाद साधत भावनिक आठवणींना उजाळा दिला. अमननगरमध्ये आल्यानंतर बाबा भेटले नाही तसे कधीच झाले नव्हते, मात्र आज ते आपल्यात नाहीत याची खंत त्यांनी व्यक्त केली. सुरेशबापू आवटे म्हणाले की परिसरातील कोणालाही अडचण आली तर आणस बाबा तात्काळ फोन करून हे असं झालंय नीट करून दे निरंजन असे सांगायचे. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक जलद गतीने होत असे. आज त्यांची उणीव तीव्रपणे जाणवत असून त्यांच्या आठवणी मन हेलावून टाकणाऱ्या आहेत असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी नागरिकांना जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडल्याचे आवाहन केले. येत्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानात अपर्णा शेटे, विद्याताई नलवडे, मोहन वाटवे आणि निरंजन आवटे या चारही उमेदवारांना कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमननगर परिसरातील विकास, सामाजिक सलोखा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी हे पॅनल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अमननगरमधील एकही मतदान बाहेर जाणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत सुरेशबापू आवटे यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. प्रचारामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आपण सांगली नगर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी जमलो आहे. अहमदनगर म्हणजे औटी कुटुंब आणि औटी कुटुंब म्हणजे अहमदनगर. त्याच्या आज अहमदनगरमध्ये येताना मला खूप वाटतंय की ज्याचा आशीर्वाद आमच्या औटी कुटुंबांच्यावर कायमस्वरूपी होता. 25 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला या ठिकाणी आशीर्वाद मागायला आलो आणि 25 वर्षापूर्वी मला जो आशीर्वाद दिला अनिस बाबांनी, आज या ठिकाणी येत असताना मला अनिस बाबांची आठवण कायमस्वरूपी माझ्या मनात दिला. आणि कुठलीही निवडणूक असली की अनिस बाबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्या अहमदनगरमध्ये मी कामाला सुरुवात करत होतो. कारण दुर्दैवाने तुमच्या आमच्यातनं अनिस बाबा निघून गेले. त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं सर्वप्रथम अनिस बाबाला आमच्या धर्माप्रमाणे मी त्यांना आदरांजली वाहतो. या ठिकाणी गेली 20 वर्ष आमच्या औटी कुटुंब कुठल्या पक्षातर्फे उभारते, कुठल्या चिन्हावर उभारते हे न बघता फक्त औटी कुटुंब अहमदनगर कुटुंबातलं कुटुंब आहे हे समजून गेले 5 निवडणुकांमध्ये आम्हाला तुम्ही भरभरून मत दिलं. मिरजेमध्ये काही चर्चा चालू असत्या, परंतु मिरजे शहरामध्ये एकच म्हणतात की अहमदनगर म्हणजे औटी आणि औटी म्हणजे अहमदनगर. हे जे आमचं नातं जमले त्या खऱ्यासाठी आमचं भाग्य. कारण कोणी म्हणलं म्हणजे की अहमदनगर तिथली मिरजेतील सगळ्या समाजाची लोक म्हणतात की अहमदनगर म्हणजे औटे आहे, तिथं जाऊन काय उपयोग होत नाही. आणि तुम्ही एक 5 निवडणुकीमध्ये मला सिद्ध करून तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबात दिलेले. या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने आपण विकास कामं केलेले, जमिनीची व्यवस्था केलेली आहे, पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, विविध कामे केलेले आणि आता दादा कमे आपण अहमदनगरचे 7 रस्ते हॉट मिक्स मंजूर केलेले. ते निवडणूक झाली आणि 1 नंबर रस्त्यापासून पाण्याच्या टाकीकडे बरगानगर जाणारा रस्ता आहे, तो मी रस्ता मंजूर केलाय. परंतु तिथल्या लोकांची 2 दिवसापूर्वी माझ्या मागणी आली की बाबा तुम्ही रस्ता मंजूर केला, आम्हाला काल एक पेपर निघले, परंतु आम्हाला त्या ठिकाणी ड्रेनेजची जेवण मिळत नाही, म्हणून गटरीचं काम करून द्या. तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये जे माझे सर्व माता बंद राहतात त्याला त्या ठिकाणी गटरीची व्यवस्था करून मग त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था केली जाईल. मला इंटरनेटवर एक मोठी मिटिंग आहे, त्यामुळे सर्वांची माफी मागून इतक्याच्या मिटिंगला मला जायचं आहे. उद्याच्या 15 जानेवारी रोजी जुन्नर
आपल्या निवडणुकीचं मतदान आहे. त्या ठिकाणी आपल्याला मतदान केंद्रावर गेल्यानंतर 2 मशिनावर मतदान करायचं आहे. पहिली मशीन आल्यानंतर पहिल्या मशीनवर 2 कमळ आहे, वर आणि खाली. पहिल्या मशीनवर 2 कमावर बटन दाबायचं आहे, एक वर आणि एक खाली. दुसरी मशीन आहे त्याच्यावरती 2 कमळ आहे, वर आणि खाली. त्यामुळे पहिल्या मशीनवर 2 कमळ, दुसऱ्या मशीनवर 2 कमळ, अशी 4 उमेदवार तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या. फक्त जास्तीत जास्त मतदान करा, कारण तुमच्या आशीर्वादानं सांगली मिरज कुपटशहरमध्ये गेल्या वर्षी आपल्या प्रभागाचा मतदानाच्या लेडीजमध्ये पहिला नंबर होता आणि तोच नंबर कायम ठेवावं. गेल्या वर्षीपेक्षा जास्तीत जास्त मतदान आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांनी करावं आणि कमळ चिन्हासमोर बटन दाबावं, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि सगळ्यांची माफी मागून तुमच्या सगळ्यांच्या परवानगीनं माझी एक इतक्यावर मोठी मिटिंग आहे, त्या मिटिंगमध्ये जातो. बाकीचे सगळे नेते म्हणजे उमेदवार तुमच्याबरोबर परिचय करून घेतील.